मंडळी नमस्कार. मुंबईमधून सध्या अतिशय मोठी बातमी आपल्या शिवसेनेसाठी आणि भाजपसाठी आणि एकनाथ शिंदेंच्या गटासाठी सगळ्यात मोठी अपडेट. निवडणुकांच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त हादरा. फॉर्म भरण्यासाठी आजपासून तारीख सुरू होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी घरवापसी. मुंबईतून अतिशय मोठी सूत्र हल्ली. युतीच्या घोळामुळे ठाकरेच आता सगळ्यांचे फेवरेट. मुंबईतून आलेली ही सगळ्यात मोठी अपडेट. किती नेत्यांनी, किती नगरसेवकांनी आणि कोणकोणत्या नावांची यादी. मुंबईत पहिल्यांदाच ठाकरेंना बक्कळ अशा नगरसेवकांचा पाठिंबा. सविस्तर बातमी आपण आता जाणून घेऊया. महाराष्ट्राचं राजकारण. मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या अवतीभवती फिरताना दिसू लागले. बातमी नेमकी काय आहे ती आता सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. पक्षांकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात होत आहे. आणि अशामध्येच महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात विश्वसनीय बातमी आणि महाराष्ट्राला खुशीने वेड लावणारी बातमी. मराठी माणसांचा स्वाभिमान, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची सगळ्यात मोठी युतीची घोषणा आज झाली. मित्रांनो, या घोषणेमुळे महाराष्ट्राचं लक्ष, संपूर्ण देशाचं लक्ष या दोघांकडेच होते. आणि यातूनच आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पत्रकार परिषद घेत हजारो पत्रकार, हजारो लाखो समोर लोक अशामध्ये घेतली गेलेली ही सगळ्यात मोठी पत्रकार परिषद आणि ठाकरेंचा मुंबईत जलवा. मित्रांनो, सविस्तर बघूया. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे पर्व सुरू झाल्याची सगळ्यात मोठी कळवळ मुंबईमध्ये आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महायुतीची सगळ्यात मोठी घोषणा होतीये. या घोषणेने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून शिंदेंच्या शिवसेने नेत्यांची मुंबईत झोप उडाली असून ग्रामीण महाराष्ट्रात देखील आत्तापासूनच जर दोन्ही बंधूंनी काम करण्यास सुरुवात केली तर आपला सगळ्यांचाच पत्ता कट होतोय याची भीती सध्या नेत्यांना लागून राहिलेली आहे. आणि तशा प्रकारचं वातावरण देखील महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढच्याच महिन्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केलाय. आणि हीच युती महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सध्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी केलाय. मित्रांनो, जी गोष्ट मराठी माणसाला हवी, जी गोष्ट महाराष्ट्राला हवी होती, जी गोष्ट सबंध मराठी जनांचा स्वाभिमान होता, अखेर तीच गोष्ट घडतीये. दोन्ही ठाकरे बंधू मुंबई वाचवण्यासाठी, मुंबई भाजपच्या मगरमिठीतून मराठी माणसांकडेच ठेवण्यासाठी, मुंबईवरती उत्तर भारतीयांचं, गुजरात्यांचं, मराठ्यांचं वर्चस्व सिद्ध होण्याच्या अगोदरच ठाकरेंच्या हातात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. यापेक्षा मुंबईचा दुसरा कोणता विजय मोठा असू शकतो? एकत्र आले म्हणजेच विजय ही मुंबईची नवी समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणात देखील लागू शिवू शकतात. याचीच भीती, याचीच थरथरता आता बऱ्या नेत्यांना होऊ लागलीये. मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांची युती होऊ नये यासाठी भाजपने, एकनाथ शिंदे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या वेगळ्या कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी गेल्या 6 महिन्यापूर्वी जो श्रीगणेशा केला होता भेटायचा, त्यातूनच ही युतीची पाळंमुलं रुजली गेली. आणि आज महाराष्ट्राचा नव्हे, देशाच्या राजकारणामध्ये या युतीकडे सगळेच आता अतिशय महाराष्ट्राचं भविष्य म्हणून पाहत आहे. हे झालं दोन्ही बंधूंच्या युतीचं. आता मुंबईचं काय होणार? मित्रांनो, मुंबईची भीती, मुंबईचं काय होणार, मुंबईवरती भाजप सत्ता लागली तर मराठी माणूस कुठे जाणार, या भीतीपोटी सध्या मुंबईतील बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास आता सुरुवात केली आहे. मुंबईतील बहुतांश नगरसेवक राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर कुंपणावरून थेट राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गटात आता येत आहेत. पुढचा आठवडा 23 तारीख ते 30 तारखेच्या दरम्यान मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या संपूर्ण परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धबधबा मुंबईमध्ये जो सुरू होतोय, त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेतील तब्बल 40च्या वरती नगरसेवक आता या दोन्ही पक्षांची साथ सोडण्यास तयार झाले आहेत. महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित न झाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नाराज नेते उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याची सगळ्यात मोठी खबर मुंबईतून प्राप्त होते. मित्रांनो, निवडणुकीच्या तोंडावरती 40च्या वरती नगरसेवकांनी जर साथ सोडली तर मुंबईचं चित्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे एका दिवसात बदलू शकतात याची कुणकुण सध्या भाजपला लागल्यामुळे भाजप देखील आता यावरती गांभीर्याने विचार करू लागले आहे. यामुळे आता नेमकं जागा वाटप कसं होतं यावरती चर्चा आहे.
मात्र आजच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली असतानाच दोघांची युती सगळ्यात अगोदर झाली असल्याकारणाने महाराष्ट्रात मात्र सगळ्यात मोठे ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मुंबईत मिळताना दिसते आणि याच गोष्टीचा म्हणून जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एक सगळ्यात मोठी पत्रकार परिषद घेऊन ही सगळ्यात मोठी घोषणा करण्याचा जो कार्यक्रम केलाय याचा पूर्णपणे प्रसाद मुंबईकरांच्या मनावरती पडला आणि मुंबईकरांनी आत्तापासूनच ठरवलंय की मुंबईत पाहिजे तर ठाकरेच, मुंबईत पाहिजे तर मराठीच. यामुळे राज्याचं राजकारण आता ठाकरे बंधूंनी हातात घेतलंय का अशी चर्चा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पारावरती सुरू झाली. मित्रांनो, याबद्दल आपणाला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना मुंबईकर साथ देऊन पुन्हा एकदा सत्ता हातात देतील का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह. थँक्यू.